हे माता लक्ष्मी, आज या भक्ताला तुझ्या चमत्काराची गरज आहे. हे माता लक्ष्मी, ही कथा मनापासून श्रवण करणाऱ्या मनुष्याच्या जीवनात त्यांना कशाचीही कमी पडू देऊ नको आणि या चालू क्षणाला तुझ्या कृपेचा वर्षाव त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कर. तथास्तु. आजची कथा हलक्यात घेऊ नको, कारण ही शक्तिशाली कथा शांत मनाने ऐकल्याने ज्यांनी तुला बर्बाद केलं त्यांनाही शिक्षा होईलच, पण त्याचबरोबर तुझ्या नशिबात असा चमत्कार होईल की शत्रू तुझी प्रगती बघत राहतील. इतकी शक्ती या कथेमध्ये आहे. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देऊ नको. ही कथा ऐकल्याने कितीही मोठ्या भयंकर संकटातून सुटका तर होते, पण आपल्या भाग्यातील आपल्याला त्रास देणारे कितीही मोठे दोष, कितीही मोठे पाप, आजार, रोग, भीती, डिप्रेशन या सर्वांचा नाश होतो. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि वर्षभर घरात सुखसमृद्धी येण्यासाठी प्रेमाने माता लक्ष्मीला प्रिय असलेले हे वाक्य टाईप करा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. या वाक्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि आजची कथा लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे कितीही मोठे पाप दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हाला पुढील कथा संपण्यापूर्वीच प्राप्त होईल. पण या कथेचे फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहाल. चला तर मग या पवित्र शक्तिशाली कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एकदा भगवान विष्णू नारायण माता लक्ष्मीला सांगतात की प्रिये, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होतं जिथे एक व्यापारी त्याच्या अतिशय सुंदर पत्नीसोबत राहत होता. त्याच्या पत्नीच्या सौंदर्याची चर्चा सकाळी फुलणाऱ्या कमळाच्या सुगंधासारखी दूरवर पसरली होती. त्या व्यापाऱ्याने त्याच्या घराच्या अंगणात एक अतिशय सुंदर गडद रंगाची गाय पाळली होती, जिची तो खूप प्रेमाने काळजी घेत असे आणि दररोज सकाळी स्वतःच्या हातांनी तिला ताजी भाकरी खायला घालत असे. पण त्या व्यापाऱ्याच्या आयुष्यात एक वाईट सवय रुजली होती. त्याला दारू पिण्याची सवय लागली होती. त्याच्या दिवसाचा बराचसा वेळ त्याच्या मित्रांसोबत निरर्थक मजा, आनंद आणि भटकंतीत जात असे. संध्याकाळी जेव्हा सूर्य पश्चिमेला लालसरपणा पसरवत असे आणि शहरातील रस्ते दिव्यांनी उजळू लागायचे, तेव्हा तो त्याच्या त्याच मित्रांसह घरी परतायचा. घरी पोचताच तो त्याच्या पत्नीवर वर्चस्व गाजवायचा. अगं, ऐकतेस का? लवकरच जेवण वाढ. माझे काही जिवलग मित्र पाहुणे म्हणून आले आहेत, तेही आज इथेच जेवतील. हा त्याचा रोजचा दिनक्रम बनला होता. तो रोज फिरायचा, दारू पित राहायचा आणि रात्री त्याच्या मित्रांच्या गटासह घरी यायचा आणि आपल्या पत्नीला जेवण बनवायला सांगायचा. व्यापाऱ्याची ही दिनचर्या आणि त्याच्या मित्रांचे रोजचे येणे ती दिव्य गाय रोज पाहत होती. ती सामान्य प्राणी नव्हती. तिची बुद्धी अत्यंत प्रखर होती आणि तिच्यात मानवी भावनांना समजण्याची क्षमता होती. तिला कळले होते की तिच्या घरी येणाऱ्या व्यापाऱ्याच्या मित्रांची त्याच्या सुंदर पत्नीबद्दलची त्यांची दृष्टी आणि हेतू अजिबात शुद्ध नाहीत. त्यांच्या मनात पाप आणि वासनेच्या वाईट भावना वाढत होत्या. भक्तांनो, एका दिवशीची गोष्ट आहे, जेव्हा तो व्यापारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या दिव्य गायीला चारा घालण्यासाठी गेला, तेव्हा ती गाय, जी आत्तापर्यंत मूक प्रेक्षक होती, ती मानवी आवाजात त्याला म्हणाली, हे दाता, हे माझ्या पालका, आज मी तुम्हाला ज्ञानाची एक अतिशय महत्त्वाची आणि जीवन बदलणारी गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही माझे हे शब्द फक्त ऐकून नाही तर ते तुमच्या आयुष्यात निष्ठेने अंमलात आणले तर तुमच्या घरात कधीही धन आणि अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. तुमच्या कुटुंबात सुखशांती वावरेल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. त्या गायीच्या तोंडून इतके स्पष्ट मानवी आवाज आणि इतके गंभीर शब्द ऐकून तो व्यापारी आश्चर्यचकित आणि गोंधळून गेला.
तो आदराने नतमस्तक झाला आणि म्हणाला, हे गाय माता, तुम्ही खरे बोलत आहात. गेल्या काही काळापासून माझा व्यवसाय थांबला आहे. ग्राहक येणे जवळजवळ बंद झाले आहे आणि दुर्दैवाने मला दारूचे इतके व्यसन लागले आहे की मी इच्छा असूनही त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे माझी चांगली बुद्धी देखील कमकुवत झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता मंदावली आहे. तर कृपया मला सांगा की अशा कोणत्या अमूल्य गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर नेहमीच राहील आणि मी माझ्या पत्नी आणि मुलांसह आनंदी आणि आदरणीय जीवन जगू शकेन. मग ती दिव्य गाय शांत स्वरात म्हणाली, ठीक आहे बेटा, मी तुला एक प्राचीन कथेद्वारे ते चांगले ज्ञान देत आहे, परंतु तू ते पूर्ण एकाग्रतेने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकले पाहिजे. तरच तू ही कथा समजू शकशील आणि आपल्या जीवनात बदल करू शकशील. तेव्हा तो व्यापारी म्हणाला, ठीक आहे गाय माता, मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा पूर्ण मनाने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि त्यातील प्रत्येक शब्द माझ्या हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करेन. भक्तांनो, तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ही दिव्य कथा ऐकण्यापूर्वी तुमच्या इच्छा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादांच्या पूर्ततेसाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पवित्र मंत्र टाईप करा. यामुळे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर सतत राहील. माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमीच वास करत राहील. तसेच आजची ही पवित्र कथा 2 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या आयुष्यात मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. आणि जर तुम्हाला हे प्रयत्न सार्थकी वाटले तर व्हिडिओ लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही सर्वजण अशा प्राचीन ज्ञानवर्धक कथा आणि प्रेरणादायी कथांशी नेहमीच जोडलेले राहाल. मग गाय मातेने तिच्या अमृतवाणीने कथा सुरू केली आणि म्हणू लागली, हे दाता, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. एक प्रचंड आणि समृद्ध शहर होते ज्याचे नाव विजयगड होते. त्या शहरात राजा भीष्मविजय राज्य करत होते. राजा भीष्मविजय त्याच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होता, पण त्याच्यात एक मोठा वाईट गुण होता. तो खूप क्रूर आणि कामुक राजा होता. त्याचे मन नेहमीच राज्याच्या कारभारापेक्षा सुंदर स्त्रियांच्या सौंदर्यात जास्त रस घेत असे. त्याचे हेर नेहमीच राज्यातील सुंदर स्त्रियांच्या शोधात व्यस्त असत आणि कोणत्याही सुंदर स्त्रीची माहिती मिळताच राजा तिला आपल्या हरममध्ये आणण्यासाठी काहीतरी कट रचत असे. हे दाता, हे एक शाश्वत सत्य आहे की ज्याचे मन चंचल आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेले नाही. विशेषतः जर तो शासक असेल तर त्याचे राज्य आणि त्याची सत्ता त्याच्या हातात जास्त काळ स्थिर राहत नाही. लोकांमध्ये असंतोष पसरतो आणि शत्रू संधीची वाट पाहत राहतात. राजा भीष्मविजयच्या त्याच विशाल राज्यात समुद्र किनाऱ्याजवळील एका छोट्या वस्तीत एक गरीब मच्छीमार राहत होता. त्याचे नाव दिनू होते. दररोज पहाटे तो त्याची लहान होडी आणि जाळ्यासह खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जायचा आणि नंतर ते शहराच्या बाजारात आणून विकायचा. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो त्याच्या वृद्ध आई वडिलांना आणि लहान बहीण भावांचे पोट भरत असे. त्याचे जीवन संघर्षाचे होते, पण ते परिश्रमी आणि समाधानी स्वभावाचा होता. दिवस बदलत राहिले आणि मच्छीमार कसा तरी उदरनिर्वाह करत होता. हळूहळू काळाचे चाक फिरत राहिले. एके दिवशी मच्छीमार दिनू नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी त्याचे जाळे आणि होडी घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. त्या दिवशी आकाशात ढग जमले होते आणि समुद्राच्या लाटा देखील शांत होत्या. तिकडे पाताळ लोकात राहणारे नागलोकाचे अधिपती नागराज आपली एकुलती एक मुलगी राजकुमारी मेनकालासोबत समुद्रात भ्रमण करण्यासाठी पृथ्वी लोकात येत होते. सर्पकन्या मेनका अत्यंत सुंदर होती. तिचे रूप जणू चंद्रानेच पृथ्वीवर अवतार घेतला आहे असे होते. तिचे सोनेरी केस लाटांसारखे वाहत होते आणि तिचे डोळे
कमळासारखे होते. नागराज आपल्या मुलीवर खूप प्रेम करत असे आणि तिची कोणतीही इच्छा कधीही अपूर्ण राहू देत नसे. राजकुमारी मेनकाने तिचे वडील नागराजाकडे विनंती केली, बाबा, आज तुम्ही मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला घेऊन चला. मी पृथ्वीच्या या किनाऱ्यांबद्दल खूप स्तुती ऐकली आहे. मला तिथले अनोखे दृश्य पाहायचे आहे. पृथ्वीवर फिरायचे आहे आणि मानव कसे जगतात ते पाहायचे आहे. त्याच्या मुलीचे हे शब्द ऐकून नागराज थोडा चिंतेत पडला आणि म्हणाला, हे प्रिय मुली, आपण नागवंशी आहोत. आपले घर पाताळात आहे. त्या मानवी क्षेत्रात जाणे आपल्यासाठी योग्य नाही. तिथे विविध प्रकारच्या प्राण्यांसह मानव देखील राहतात आणि तुला हे माहीत असले पाहिजे की आपल्यासाठी सर्वात धोकादायक म्हणजे मानवच आहेत. ते आपल्या स्वार्थासाठी कुणालाही हानी पोहोचवू शकतात. तेव्हा मेनकाने हट्ट करत म्हटले, बाबा, असे कोणतेही संकट येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेन आणि जर कोणते संकट आलेच तर मी तुमची शक्य तितकी मदत करेन. कृपया माझी ही छोटीशी इच्छा पूर्ण करा. त्याच्या मुलीचा असा आग्रह आणि तिचा आत्मविश्वास पाहून नागराजचे हृदय पिळवटून गेले. तो तिला समुद्र किनाऱ्यावर घेऊन आला. दोघांनीही त्यांचे खरे नाग आणि मादी सापाचे रूप सोडून सामान्य साप आणि मादी सापाचे रूप धारण केले आणि लाटांशी खेळत समुद्र किनाऱ्यावर फिरू लागले. गाय पुढे म्हणते की त्याच वेळी तो गरीब मच्छीमार दिनू देखील मासे पकडण्यासाठी त्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पूर्ण भक्तीने आपल्या देवतेची प्रार्थना केली आणि मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकले. जेव्हा त्याने पहिल्यांदा जाळे बाहेर काढले तेव्हा त्यात एकही मासा आला नाही. मच्छीमाराचे जाळे पूर्णपणे रिकामी परतले. हे पाहून मच्छीमार दिनू स्वतःशीच विचार करू लागला, आज माझे नशीब वाईट आहे असं दिसतंय. सूर्यही उगवला आहे आणि आत्तापर्यंत एकही मासा पकडला गेला नाही. जर आज मासे पकडले गेले नाही तर मी माझ्या कुटुंबाचे पोट कसे भरणार? घरी माझे वृद्ध अशक्त पालक देखील आहेत जे माझ्या कमाईवर अवलंबून आहेत. असा विचार करून मच्छीमाराने पुन्हा जाळे गोळा केले. त्याचा गुंता सोडवला आणि त्याच्या सर्व शक्तीने ते पुन्हा समुद्रात खोलवर फेकले. जेव्हा मच्छीमाराने दुसऱ्यांदा जाळे टाकले तेव्हा यावेळीही त्याला विशेष काहीच मिळाले नाही. फक्त काही लहान खडे आणि समुद्री शेवाळ जाळ्यात अडकून बाहेर आले. मच्छीमार त्याच्या मनात आणखी दुःख झाले. त्याचे हृदय निराशेने भरू लागले आणि तो विचार करू लागला की आज असं दिसतंय की मला या समुद्रातून काहीही मिळणार नाही. आज माझी मुले उपाशीच झोपतील. भक्तांनो, इतका विचार करूनही त्या मच्छीमाराने हिंमत गमावली नाही. त्याने शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या देवाचे स्मरण करत तिसऱ्यांदा पूर्ण ताकदीने जाळे समुद्रात टाकले. तिसऱ्यांदा समुद्राच्या खोलवर जाळे टाकताच काही वेळाने त्याला जाळ्यात जडपणा जाणवला. त्याच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. जेव्हा त्याने जाळे बाहेर काढले तेव्हा तोच नागराज जो सापाच्या रूपात फिरत होता तो त्यात अडकला. त्याची मुलगी मेनका जी मादी सापाच्या रूपात होती ती त्याच्या थोडी मागे चालत होती, त्यामुळे ती जाळ्यात अडकली नाही. मग जेव्हा मच्छीमाराने जाळे काळजीपूर्वक किनाऱ्यावर ओढले तेव्हा त्यात अडकलेला एक मोठा काळा साप पाहून तो घाबरला. आता मच्छीमार मनात विचार करू लागला, अरे हा सामान्य साप नाही आहे, हा खूप मोठा आणि प्रचंड मोठा साप आहे. तो मला चावेल आणि मला खाऊन टाकेल. तरीही मच्छीमाराने हिंमत एकवटली आणि जाळे बाहेर काढले, ज्यामध्ये साप वाईटरित्या गुंतलेला होता, संघर्ष करत होता. दुसरीकडे नागराजलाही मनात भीती वाटत होती की आज हा मच्छीमार मला जिवंत सोडणार नाही. तो मला नक्कीच मारेल किंवा सर्पमित्राला विकेल. जाळ्यात अडकल्यामुळे त्याच्या सर्व शक्ती कमकुवत झाल्या होत्या. दुसरीकडे जेव्हा मादी सापाच्या रूपात फिरणाऱ्या सर्पकन्या मेनकाने तिचे वडील मच्छीमाराच्या जाळ्यात अडकल्याचे पाहिले तेव्हा ती खूप चिंताग्रस्त झाली. ती विचार करू लागली, जर माझ्या वडिलांना
काही झालं तर त्याची जबाबदार पूर्णपणे मी असेन, कारण मीच माझ्या वडिलांना पृथ्वीवर फिरण्यासाठी येथे येण्याचा आग्रह धरला होता. ती खूप अस्वस्थ होती की हा मच्छीमार माझ्या वडिलांना सोडून देईल की त्यांना मारून टाकेल. आता मला काहीतरी करावे लागेल. मला माझ्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. असा विचार करून मादी सापाच्या रूपात असलेल्या मेनकाने तिच्या जादुई शक्तींचा वापर केला आणि अचानक एका अतिशय सुंदर अतुलनीय 16 वर्षाच्या मुलीचे रूप धारण केले. ती इतकी सुंदर झाली की जरी एखाद्या तपस्वीने तिला पाहिले तरी त्याची तपश्चर्या विचलित होईल. तो फक्त तिच्याकडे पाहत राहील. तिच्या रूपातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. सुंदर मुलीचे रूप धारण करून मेनका मच्छीमार दिनूकडे पोहोचते. तो मच्छीमार आधीच खूप गरीब, घाणेरडा आणि कुरूप होता. मेनका त्या मच्छीमाराजवळ उभी राहते आणि गोड पण विनवणी करणाऱ्या स्वरात बोलू लागते. हे मच्छीमार भाऊ, तुझ्या सापाला जाळ्यात पकडले आहेस. तो सामान्य साप नाही, ते माझे आदरणीय वडील आहेत. जर तू त्यांना दयाळूपणे सोडलेस तर तुझ्या या उपकाराच्या बदल्यात मी तुझ्याशी लग्न करेन आणि आयुष्यभर तुझी दासी बनून तुझी सेवा करेन. त्या सुंदर मुलीला त्याच्यासमोर पाहून आणि तिच्याकडून असे शब्द ऐकून मच्छीमार दिनूचे डोळे आश्चर्याने उघडे झाले. तो डोळे न मिचकावता तिच्याकडे पाहतच राहिला. तो मच्छीमार निश्चितच गरीब आणि अशिक्षित होता, पण तो संसारिक बाबींमध्ये हुशार होता. आता तो मनात विचार करू लागला. याचा अर्थ असा की ही अद्भुत सुंदरी या नागाची मुलगी आहे. ती प्रत्यक्षात स्वर्गातील अप्सरांपेक्षाही सुंदर आहे आणि ती तिच्या वडिलांना मुक्त करण्याच्या बदल्यात माझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. मला 7 जन्मातही इतकी सुंदर पत्नी मिळू शकत नाही. जर मी या मुलीशी लग्न केले तर मी खूप भाग्यवान होईल. लोक माझा हेवा करतील. मलाही धनसंपत्तीची कमतरता राहणार नाही, कारण ती सामान्य मुलीसारखी दिसत नाही. ती श्रीमंत कुटुंबातील असावी. हे सर्व विचार मनात करत मच्छीमार दिनू आपला आश्चर्य मिश्रित आनंद लपवत म्हणू लागला. अरे सुंदर मुली, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो की तू माझ्याशी लग्न करशील? काय माहीत की तू मला फसवून तुझे वडील सुटताच निघून गेलीस तर? तेवढ्यात जाळ्यात अडकलेला नागराज, जो आत्तापर्यंत हे सर्व ऐकत होता, तो मानवी आवाजात त्याच्या सापाच्या जिभेने फुसकारत बोलू लागला. अरे भल्या माणसा, मी नागलोकचा राजा आहे आणि ही माझी मुलगी मेनका आहे. मी तुला वचन देतो, जर तू मला या जाळ्यातून मुक्त केलेस तर मी तुझे माझ्या मुलीशी याच क्षणी या समुद्रकिनाऱ्यावर सर्व देवी देवतांच्या साक्षीने लग्न करून देईन. जेव्हा सापांच्या राजाने स्वतः मच्छीमाराला वचन दिले आणि दुसऱ्या बाजूला नागकन्या मेनकानेही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा मच्छीमाराला विनंती केली आणि म्हणाली, मी सुद्धा तुला वचन देते की मी माझ्या शब्दापासून कधीही मागे हटणार नाही. म्हणून मच्छीमार दिनूचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्याची भीती आणि शंका नाहीशी झाली. त्याने लगेचच सापाला त्याच्या जाळ्यातून मुक्त केले. नागराज जाळ्यातून मुक्त होताच तो त्याच्या वास्तविक, तेजस्वी आणि विशाल सापाच्या रूपात आला. त्याचा फणा आकाशाला स्पर्श करू लागला आणि त्याच्या मण्यांमधून दिव्य प्रकाश येऊ लागला. तो मच्छीमाराला म्हणाला, हे तरुणा, तू माझ्यावर आणि माझ्या मुलीवर खूप उपकार केले आहेस. तू माझा जीव वाचवला आहेस. तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझ्या वचनानुसार मी सर्व कायदेशीर रीतिरिवाजांसह या पवित्र समुद्रावर माझी मुलगी मेनकाशी तुझे लग्न लावीन. मग सापांचा राजा त्यांच्या शक्तींचा उपयोग करू लागला. देवलोकातून गंधर्व आणि अप्सरा प्रकट झाल्या. समुद्रावर एक भव्य मंडप सजवण्यात आला. मंत्राच्या जपाने सापांच्या राजाने त्याची प्रिय मुलगी मेनकाचा हात गरीब मच्छीमार दिनूच्या हातात दिला आणि तिचे कन्यादान केले. वैदिक विधीनुसार समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नागराजाने जड अंतकरणाने आपल्या मुलीला मच्छीमाराकडे पाठवले. त्याने त्याला अनेक दैवी भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले. मच्छीमार दिनूला इतकी सुंदर आणि चंद्रमुखी पत्नी मिळाल्याने खूप आनंद झाला होता. तो त्याची पत्नी मेनकासह त्याच्या तुटलेल्या झोपडीत परतला.
झोपडीत आल्यानंतर जेव्हा नागकन्या मेनकाने तिच्या पतीच्या घराची दयनीय अवस्था पाहिली की तिचा पती खरोखरच खूप गरीब आहे, त्याच्याकडे राहण्यासाठी घरही नाही, तरीही तिला तिच्या पतीबद्दल कोणताही द्वेष किंवा तिरस्कार वाटला नाही. भक्तांनो, तुम्हाला ही कथा आवडत असेल तर कृपया मला प्रेमाने सांगा, मला ही कथा आवडत आहे. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण या आजच्या कथेचा तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. आजच्या काळातील एखादी स्वार्थी मुलगी असती तर तिने तिच्या नशिबाला शाप दिला असता किंवा बसून रडू लागली असती की तिने घाईघाईत स्वतःच्या हातांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. एका नागराजाची कन्या असून एका गरीब मच्छीमारासोबत तिने लग्न केले होते, पण राजकुमारी मेनकाने असे अजिबात विचार केले नाहीत. ती कोणत्याही तक्रारीशिवाय खऱ्या समर्पित पत्नीप्रमाणे त्या झोपडीत राहू लागली. तिने तिच्या नशिबाला मनापासून स्वीकारले आणि तिच्या पतीची सेवा करणे हा तिचा परम धर्म मानला. दुसरीकडे मच्छीमार दिनूने संकोचून त्याच्या नवविवाहित पत्नीला नागकन्येला विचारले, अगं देवी, माझ्या प्राणप्रिये, आमच्याकडे खायला काहीही खास नाही, घरात अन्नाचा एक दाणाही नाही. तू माझ्याशी लग्न केले तर आहेस, पण या गरीब जीवनात तू या जीर्ण झोपडीत माझ्यासोबत आनंदी राहू शकशील का? मग नागकन्या मेनकाने तिच्या पतीचा हात धरला आणि गोड आवाजात म्हणाली, हे माझ्या स्वामी, माझे महाराज, तुम्ही माझे पती आहात. मी अग्नीला साक्षी मानून वैदिक रीतींनी तुमच्याशी लग्न केले आहे. माझ्या पूजनीय वडिलांनी स्वतः माझे कन्यादान तुमच्या हातात केले आहे आणि आता तुम्हाला सर्व प्रकारे आधार देणे, तुमच्या सुखदुःखात भागीदार असणे हेच माझे परम कर्तव्य आहे. तुम्ही जिथे राहाल, जसे राहाल, जे काम कराल, मी तुम्हाला पूर्ण निष्ठेने नक्कीच मदत करेन. मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, मी कधीही तक्रार करणार नाही. भक्तांनो, पुढे ती दिव्य गाय व्यापाऱ्याला कथा सांगते आणि म्हणते, अशा प्रकारे मच्छीमार दिनू आणि नागकन्या मेनका दोघेही त्यांच्या छोट्याशा झोपडीत प्रेमाने राहू लागले. मच्छीमार दिनूचे काम दररोज सारखेच होते. तो सकाळी उठून आपली होडी आणि जाळी घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर जायचा आणि तिथून मासे पकडायचा आणि नंतर ते शहराच्या बाजारात विकायचा. मेनका घरातील सर्व कामे करायची आणि तिच्या पतीची वाट पाहत राहायची. एके दिवशी राजा भीष्मविजयचा एक सरसेनापती क्रूरसेन त्याच्या घोड्यावर बसून राज्याचे निरीक्षण करत करत त्या गरीब मच्छीमाराच्या झोपडीजवळ येत होता. चालत चालत योगायोगाने तो दिनूच्या झोपडीजवळ येऊन पोहोचला. तेव्हा त्याची नजर झोपडीबाहेर बसलेल्या मेनकावर पडली. त्याने पाहिले की त्या गरीब मच्छीमाराजवळ एक अतिशय सुंदर, अद्वितीय राजकुमारीसारखी स्त्री बसलेली होती, जी घरकाम करत होती. त्या मच्छीमाराच्या पत्नी मेनकाचे अतुलनीय सौंदर्य पाहून सेनापती क्रूरसेन आश्चर्यचकित झाला. तो मनात विचार करू लागला की या गरीब निर्धन मच्छीमारासोबत इतकी सुंदर स्त्री कशी काय आली? तिच्या असाधारण सौंदर्यासमोर स्वयं महाराजांच्या पत्नीचे सौंदर्यही फिके, मंद आहे. उत्सुकतेने त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारले, अरे भाऊ, या गरीब मच्छीमारासोबत बसलेली ही सुंदर स्त्री कोण आहे? ती त्याची नातेवाईक आहे का? तेव्हा लोकांनी सांगितले, नाही महाराज, ती त्या मच्छीमार दिनूची पत्नी आहे. तिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. असे ऐकण्यात आले आहे की ती त्याला समुद्रात सापडली आहे. सेनापती क्रूरसेनने हे ऐकले तेव्हा त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले. त्याने विचार केला की त्याने ताबडतोब राजा भीष्मविजय यांना हा शुभ संदेश द्यावा. मंत्र्याच्या मनात हा देखील विचार आला की ही मुलगी आपल्या आलिशान राजवाड्यांसाठी योग्य आहे. ती तर राणी होण्यास पात्र आहे. कुठे या कुरूप मच्छीमाराच्या नादी लागून ती तिचे मौल्यवान आयुष्य आणि तारुण्य का वाया घालवत असेल? ती तर आपल्या राजाची राणी असायला हवी होती. ती या मच्छीमाराकडे कशी काय आली? मला राजाला लवकरात लवकर हे कळवले पाहिजे, जेणेकरून राजा तिला मिळवू शकतील. असा विचार करून सेनापती क्रूरसेन ताबडतोब घोडा फिरवून राजवाड्यात निघून जातो.
राजापर्यंत पोहोचून त्याचे योग्य स्वागत केल्यानंतर तो खुशामत करणाऱ्या स्वरात म्हणतो, हे महाराज, हे अन्नदात्या, आज मी तुमच्या राज्यात असा चमत्कार पाहिला आहे की मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहे. आपल्या राज्यात दिनू नावाचा एक मच्छीमार आहे. त्याची पत्नी इतकी सुंदर आहे, इतकी रूपवती आहे की तुमच्या सर्व राण्या तिच्या पायाच्या धुळी एवढ्याही नाहीत. तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिव्य तेजाने चमकतो. तिच्या सौंदर्याची कितीही स्तुती केली तरी ती पुरेशी होणार नाही. तिला पाहून असं वाटतं की ती स्वर्गीय देवकन्या आहे किंवा स्वर्गातून आलेली अप्सरा आहे. जर तुम्ही तिला एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तर मी खात्रीने सांगू शकतो की तुमचीही रात्रीची झोप उडून जाईल. मला आश्चर्य वाटतं की त्या मूर्ख दारिद्र्य मच्छीमाराला ती अतुलनीय सुंदर कन्या कुठून मिळाली, जिने हिऱ्या मोत्यांनी सजवलेल्या राजवाड्यांची सुंदरता वाढवली पाहिजे. ती एका गरिबाच्या तुटक्या झोपडीत आपल्या सुंदरतेचा प्रकाश पसरवत आहे. सेनापती क्रूरसेनचे उत्तेजक शब्द ऐकून आधीच कामुक स्वभावाचा असलेला राजा भीष्मविजय खूप उत्सुक झाला. तो म्हणू लागला, सेनापती, तुमचे शब्द अविश्वसनीय वाटतात. एका साध्या मच्छीमाराकडे इतकी सुंदर पत्नी असू शकते यावर मी कसा विश्वास ठेवू शकतो? तुम्ही अतिशयोक्ती करत आहात का? मग सेनापती म्हणाला, हे महाराज, जर तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पहा. मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो. तिथे सर्व काही स्पष्ट होईल. मग सेनापती क्रूरसेन राजा भीष्मविजयला सोबत घेऊन घोड्यावर बसून त्या मच्छीमार दिनूच्या घराकडे निघाला. थोड्याच वेळात दोघेही दिनूच्या झोपडीच्या दाराशी पोचले. जेव्हा दिनूने पाहिले की महाराज स्वतः त्यांच्या सेनापतीसह त्याच्या दाराशी आले आहेत, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि घाबरला. महाराजांना पाहून दिनूने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्याची तुटलेली खाट त्यांना बसण्यासाठी दिली. तो लगेच राजाच्या पाया पडला आणि हात सोडून म्हणाला, हे राजा, हे अन्नदाता, आज या गरीब माणसाच्या घरी येण्याचे कष्ट तुम्ही का घेतले? जर काही आदेश असता तर तुम्ही मला तुमच्या दरबारात बोलावले असते. मी तुमची सेवा करण्यासाठी धावत आलो असतो. तेव्हा राजा भीष्मविजय, जो मेनकाला पाहून आधीच मोहित झाला होता, तो गर्विष्ठ स्वरात मच्छीमाराला म्हणाला, हे मच्छीमारा, मी तुला काहीतरी विचारायला आलो आहे. तुला इतकी सुंदर आणि अप्सरेसारखी पत्नी कुठून मिळाली? तू तिला कुठून आणलं? ती तर एखाद्या चक्रवर्ती राजाची राणी किंवा एखाद्या स्वर्गाची कन्या वाटते. ही तुझ्यासारख्या कंगालाजवळ काय करत आहे? राजाचे बोलणे आणि त्याची ती दृष्टी पाहून मच्छीमार दिनू मनात घाबरला, पण त्याने धाडस करत म्हटले, हे राजा, तिने समुद्रावरील वैदिक रीतिरिवाज आणि विधींनुसार सर्व देवी देवतांना साक्षी मानून माझ्याशी लग्न केले आहे. जेव्हा मी मासे पकडण्यासाठी गेलो होतो तेव्हा मला ती समुद्र किनाऱ्यावरच सापडली. आता ती माझी पत्नी आहे आणि मी तिचा पती आहे. दिनूचे हे शब्द ऐकून राजा भीष्मविजय रागावला आणि म्हणाला, मूर्ख मच्छीमारा, एका मच्छीमाराची इतकी सुंदर पत्नी असूच शकत नाही. हा निसर्गाचा नियम नाही. या राज्यात फक्त राजालाच सर्वात सुंदर पत्नी असण्याचा आणि राजाचे सौंदर्य वाढवण्याचा अधिकार आहे. बाकीच्यांनी सामान्य स्त्रीसोबत लग्न करावे. त्यामुळे तुझी ही अतुलनीय सुंदर पत्नी आता राजवाड्यात जाईल आणि माझी राणी बनून राजवाड्याची शोभा वाढवेल. राजाचे हे अन्याय आणि अधार्मिक विधान ऐकून मच्छीमार दिनू खूप उदास आणि दुःखी झाला. तो थरथरत्या आवाजात म्हणू लागला, हे महाराज, हा पुन्हा एक घोर अन्याय होईल. हा लोकांवर अन्याय होईल. राज्याचे नियम आणि धर्म दोन्ही बदलतील. तुम्ही सर्वशक्तिमान आहात. तुम्ही राजा आहात. तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडे सैन्य आणि सत्ता आहे. पण हे महाराज, हा धर्म नाही, हा न्याय नाही. मग राजा भीष्मविजय क्रूरपणे हसत म्हणाला, ऐक मच्छीमारा, आम्ही तुला एक संधी देतो. आमच्या 3 अटी आहेत. जर तू आमच्या तिन्ही अटी पूर्ण केल्या आणि जिंकलास तर ही पत्नी तुझीच राहील आणि आम्ही तुला त्रास देणार नाही.
आणि जर तू आमची एकही अट हरलास तर तुला तुझ्या पत्नीला शांतपणे राजवाड्यात पाठवावे लागेल आणि तुला स्वतः हा देश सोडून दुसऱ्या देशात जावे लागेल. इथे तुझे कोणतेही स्थान राहणार नाही. तेव्हा दिनू म्हणू लागला, हे महाराज, मी तुमच्या अटी कशा पूर्ण करू? मी एक साधा, गरीब, अशिक्षित मच्छीमार आहे. माझ्याकडे ना संपत्ती आहे, ना ताकद आहे, ना बुद्धिमत्ता. मी तुमच्याशी कशी प्रतिस्पर्धा करू शकतो? तेव्हा राजा कठोरपणे म्हणाला, नाही नाही, आम्हाला तुझे कोणतेही वाईट बोलणे ऐकायचे नाही. हा राजाचा आदेश आहे आणि राजाच्या आदेशाचे उल्लंघन करणे म्हणजे मृत्यूदंड समान आहे. जर तुला तुझ्या सुंदर पत्नीला तुझ्या जवळच ठेवायचे आहे तर आमच्या अटी तुला मान्य कराव्याच लागतील. याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. एवढे बोलून राजा भीष्मविजय आणि कपटी क्रूरसेन आपल्या राजदरबारात निघून गेले, मच्छीमाराला चिंतेत आणि भीतीच्या अथांग सागरात बुडवत सोडून. इकडे दिनू अत्यंत उदास आणि दुःखी मनाने आपली पत्नी मेनकाजवळ झोपडीत पोहोचतो. मेनकाने जेव्हा आपल्या पतीचा चेहरा उतरलेला आणि चिंतित पाहिला तेव्हा ती विचारू लागली, हे प्राणनाथ, हे माझे स्वामी, तुमच्या या उदासीपणाचे कारण काय आहे? राजाच्या कोणत्या धमकीला तुम्ही घाबरला आहात का? कृपया मला सगळं सविस्तर सांगा. कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. मग मच्छीमार दिनूने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अगं प्रिये, मी काय सांगू? मी एका दुविधेत अडकलो आहे. तो एक राजा आहे आणि तुला माहीत आहे का की ज्ञानी लोक म्हणतात, राजा, संत, अग्नी, पाणी, त्यांचे विरुद्ध मार्ग यापासून नेहमी वाचून आणि अंतर ठेवूनच राहिले पाहिजे. राजा ज्या स्त्रीला आपल्या नजरेत बसवतो तिला चुकूनही इतर कोणी इच्छुक नसावे, अन्यथा त्याचे परिणाम भयानक असतात. मग मच्छीमार पुढे म्हणाला, अगं प्रिये, मी खरे सांगतो, जर तू असेच माझ्यासोबत राहिलीस तर तो कामुक राजा आपल्याला शांतीने जगू देणार नाही. तो राजा आपल्याला कोणत्या न कोणत्या कारणाने मारेल किंवा आपल्यावर काही जोडाचा आरोप करून तुरुंगात टाकेल. म्हणून मी तुला हात जोडून विनंती करतो की तू तुझे आणि माझे जीवन वाचवण्यासाठी राजाच्या राजवाड्यात जा. तिथे तुला सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी मिळेल. तुझे जीवन स्वर्गासारखे होईल आणि माझे जीवन देखील वाचेल. माझ्यामुळे तुझे जीवन धोक्यात यायला नकोय. मच्छीमाराला खूप चिंताग्रस्त आणि निराश झालेले पाहून नागकन्या मेनका, जी मनातून दृढ आणि पतिव्रता होती, ती म्हणू लागली, हे पतिदेव, हे माझे स्वामी, तुम्ही असे कसे म्हणू शकता की मी तुम्हाला सोडून त्या दृष्ट राजासोबत जाऊ? माझे लग्न विधीनुसार तुमच्याशी झाले आहे. माझ्या वडिलांनी स्वतः माझे लग्न अग्नीच्या साक्षीने तुमच्याशी करून दिले आहे. माझ्यासाठी तुम्हीच माझे राजा आहात आणि तुमची ही छोटी झोपडीच माझ्यासाठी 7 राजवाड्यांपेक्षाही मोठी आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहीन. तुमच्या सर्व सुखदुःखात मी तुम्हाला साथ देईन. मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, मग परिणाम काहीही असो. तेव्हा मच्छीमार दिनू अधिक चिंतेत येऊन म्हणतो, पण हे प्रिये, जर तू इथेच राहिलीस तर त्या क्रूर राजाच्या अन्यायपूर्ण अटींचे पालन कसे होईल? राजाच्या त्या कठीण अटींना पूर्ण कसे करता येईल? अटी पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही साधन नाही. तेव्हा नागकन्या मेनका, जी अत्यंत साहसी आणि बुद्धिमान होती, ती विचार करत म्हणाली, बघा स्वामी, तुम्ही असे करा, तुम्ही सकाळी राजाच्या दरबारात जा आणि राजाला त्याच्या अटींविषयी विस्ताराने विचारा आणि राजाला हे देखील सांगा की हे महाराज, मी तुमच्या अटी पूर्ण करण्यास तयार आहे, पण जर मी तुमच्या अटी यशस्वीरित्या पूर्ण केल्या तर तुम्हाला तुमच्या शब्दाचे पालन या देशातून बाहेर जावे लागेल. तुम्हालाही हे राज्य सोडावे लागेल. आव्हान हरल्यानंतर तुम्हाला या राज्यावर राज्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहणार नाही. दिनूला त्याच्या पत्नीच्या शब्दांमध्ये एक अनोखी ताकद जाणवली. त्याने मेनकाने सांगितल्याप्रमाणेच केले. दुसऱ्या दिवशी दिनू राजा भीष्मविजयच्या दरबारात जातो. दिनू दरबारात पोहोचल्यावर राजा भीष्मविजय त्याच्या मंत्र्यांसह आणि दरबारातील सदस्यांसह सिंहासनावर बसला होता. त्याला पाहून राजा उपहासाने हसला आणि विचारलं, काय रे मच्छीमारा, आलास?
काय निर्णय घेतलास तू? तू आमच्या अटी मान्य करण्यास तयार आहेस की तुझ्या पत्नीला स्वेच्छेने आमच्या हरममध्ये पाठवण्यास तयार आहेस? मग दिनू धाडस करून म्हणाला, हे महाराज, मी तुमच्या अटी मान्य करण्यास तयार आहे, पण माझी देखील एक लहान अट आहे. जर मी तुमच्या सर्व अटी जिंकल्या तर तुम्हाला हे राज्य सोडावे लागेल. राजा भीष्म मोठ्याने हसला आणि म्हणाला, बघ मच्छीमारा, दिवसा स्वप्न पाहणे थांबव. आमची पहिली अट अशी आहे की आम्ही आमच्या राजवाड्यात एक अतिशय मजबूत आणि अजिंक्य कोंबडा पाळला आहे. तो कोंबडा आजपर्यंत कोणत्याही लढाईत कधीही हरलेला नाही. जर तुझ्या कोंबड्याने आमच्या राजवाड्यातील कोंबड्याला हरवले तर तू तुझी पहिली अट जिंकशील, आणि जर आमच्या कोंबड्याने तुझ्या कोंबड्याला हरवले तर तुझी पत्नी आमच्या राजवाड्याचे सौंदर्य वाढवेल आणि तुला याच क्षणी देशातून हाकलून लावले जाईल. राजाची ही विचित्र अट ऐकून मच्छीमार दिनू काही काळासाठी चकित झाला, पण नंतर त्याच्या पत्नीचे शब्द आठवले आणि तो म्हणाला, हे महाराज, मी तुमची अट आनंदाने मान्य करतो, पण जर तुमचा कोंबडा या लढाईत हरला आणि माझा कोंबडा जिंकला तर तुम्ही तुमच्या वचनानुसार हा देश सोडून जाल आणि हे सिंहासन माझ्या हाती सोपवाल. राजा भीष्म गर्वाने म्हणाला, ठीक आहे, मला तुझी ही अट मंजूर आहे. राजाने लगेच संपूर्ण शहरात घोषणा केली की उद्या सकाळी राजाचा शाही कोंबडा आणि मच्छीमार दिनूचा कोंबडा त्यांच्यात एक रोमांचक लढाई होईल. हे अद्भुत दृश्य पाहायचे असेल तो राजवाड्याच्या अंगणात येऊ शकतो. आता दुसरा दिवस येताच संपूर्ण शहरातील प्रचंड गर्दी त्या कोंबड्याची लढाई पाहण्यासाठी राजवाड्याच्या विशाल अंगणात जमली. लोक नाना तऱ्हेचे तर्क लावत होते. इथे दिनू आतून खूप अस्वस्थ आणि काळजीत होता की मी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून राजाशी पैस तर लावली आहे, परंतु माझा सामान्य नम्र कोंबडा राजाच्या त्या प्रशिक्षित शाही कोंबड्यासमोर एक मिनिटही उभा राहू शकणार नाही. राजाचा कोंबडा क्षणार्धात त्याला फाडून टाकेल. निराशेने तो त्याची पत्नी नागकन्या मेनकाला म्हणाला, अगं प्रिये, हे तू काय केलेस? राजाच्या शक्तिशाली कोंबड्याविरुद्ध आपला कोंबडा कसा जिंकेल? आज आपला पराभव निश्चित आहे असं दिसतंय. मग मेनका तिच्या पतीला धीर देत म्हणाली, हे प्राणनाथ, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपलाच कोंबडा जिंकेल, विश्वास ठेवा. तुम्ही फक्त धीर धरा आणि बघत राहा. भक्तांनो, मग गाय माता व्यापाऱ्याला म्हणते, हे दाता. हे बोलल्यानंतर नागकन्या मेनका लगेच एका सूक्ष्म सापाच्या रूपात येते आणि तिच्या जादुई शक्तींनी क्षणात तिच्या वडिलांकडे पाताळात नागराजाकडे पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर ती नागराजाला राजा भीष्मविजयच्या कपट आणि त्यांच्यावर लादलेल्या पैजेबद्दल संपूर्ण कहाणी सविस्तरपणे सांगते. नागराजाने आपल्या मुलीचे दुःख ऐकून म्हटले, मुली, जर असे असेल तर अजिबात काळजी करू नकोस. मी तुला एक असा शक्तिशाली आणि दिव्य कोंबडा देतो. तो असा तसा कोंबडा नाही, तो इंद्राच्या हत्ती ऐरावता समान पराक्रमी आहे. तो देवलोकातील एक दिव्य कोंबडा आहे ज्याला स्वतः ब्रह्मदेवांनी विशेष शक्ती बहाल केल्या आहेत. त्याच्यासमोर त्या अहंकारी राजाच्या कोंबड्याची पात्रताच काय आहे? पृथ्वीवरील सर्व कोंबडे जरी एकत्र आले तरी ते त्याच्यासमोर एक मिनिटही उभे राहू शकत नाहीत. मुली, तू हा दिव्य कोंबडा तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझ्या पतीला दे. विजय नक्कीच तुझा होईल. भक्तांनो, मग तिच्या वडील नागराजांनी आपली मुलगी मेनकाला तो दिव्य, अद्भुत, पराक्रमी आणि तेजस्वी कोंबडा दिला. आता नागकन्या मेनका त्या दिव्य कोंबड्यासह तिच्या झोपडीत परतते आणि तो कोंबडा तिच्या पतीला दिनूला देते. मग दिनू त्या दिव्य कोंबड्यासह राजदरबारात काही आशा आणि काही भीती घेऊन उपस्थित होतो. आजूबाजूला राज्याच्या लोकांचा मोठा जमाव होता. ते सर्व त्या दोन कोंबड्यांचे अनोखे युद्ध पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. राजा भीष्मविजय त्याच्या राजेशाही कोंबड्यासह सिंहासनावर बसला होता. विजयाचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोन्ही कोंबडे रिंगणाच्या मध्यभागी लढण्यासाठी सोडले जातात. मच्छीमाराचा तो दिव्य कोंबडा राजाच्या प्रचंड आणि क्रूर दिसणाऱ्या कोंबड्यासमोर मैदानात सोडला जातो. तो एक दिव्य कोंबडा होता. त्याच्याकडे प्रचंड शक्ती आणि लढाई कौशल्य होते. संपूर्ण दिवसच काय
तर जरी तो 12 महिनेही सतत लढत राहिला असता तरी तो हारू शकला नसता. मग राजा आणि त्या मच्छीमाराच्या कोंबड्यांमध्ये खूप मोठी आणि भयंकर लढाई सुरू झाली. दोन्ही कोंबडे त्यांच्या तीक्ष्ण सोसी आणि टोकदार नखांनी एकमेकांवर हल्ला करू लागले. काही काळ राजाचा कोंबडा आक्रमक राहिला, पण लवकरच मच्छीमाराच्या दिव्य कोंबड्याने त्याचे भयंकर रूप दाखवले. त्याने अशा आश्चर्यकारक हालचाली केल्या की राजाचा कोंबडा स्तब्ध झाला आणि काही वेळातच मच्छीमाराच्या दिव्य कोंबड्याने महाराजाच्या गर्विष्ठ कोंबड्याला वाईट रीतीने पराभूत केले. राजाच्या कोंबड्याची अवस्था खूप वाईट झाली. तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडला आणि त्याने आपले प्राण सोडले. अशा प्रकारे महाराज भीष्मविजय पहिल्या स्थितीत वाईट रीतीने पराभूत झाला. सर्वत्र मच्छीमार दिनू आणि त्याच्या अद्भुत कोंबड्याचा जय जयकार झाला. जनता आश्चर्यचकित झाली. मग राजा भीष्मविजय आणि त्याचा धूर्त मंत्री क्रूरसेन, जे त्यांच्या पराभवाने संतापले होते, ते म्हणाले, हे मच्छीमार, आनंदी होऊ नकोस. आम्ही पैज हरलो नाही. आम्ही तुला 3 अटी पूर्ण करण्यास सांगितले होते. आमच्या अजून 2 कठीण अटी शिल्लक आहेत. पहिली अट तू काही जादू वापरून पूर्ण केलीस, पण पुढील अटी इतक्या सोप्या नसतील. मग मच्छीमार दिनू, ज्याचा आत्मविश्वास थोडा वाढला होता, तो म्हणाला, हे महाराज, कृपया तुमची दुसरी अट देखील सांगा. मी ती देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मग राजा भीष्मविजय धूर्तपणे म्हणाला, हे मच्छीमारा, आमची दुसरी अट अशी आहे की तुला अशी जादुई टोपली आणावी लागेल जी आमच्या शहराबाहेर वाहणाऱ्या विशाल नदीचा जोरदार प्रवाह उलट करू शकेल. म्हणजेच तू ती टोपली नदीच्या प्रवाहात ठेवताच नदीचे पाणी उगम स्नानाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागेल. आणि जर तू अशी टोपली आणू शकला नाहीस किंवा नदीचा प्रवाह वळवू शकला नाहीस, तर तुझी ती सुंदर पत्नी आमच्या राजवाड्यात आमची प्रमुख राणी म्हणून राहील आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल. राजाची ही दुसरी अशक्य अट ऐकून मच्छीमार दिनूचा चेहरा पुन्हा फिका पडला. तो शांतपणे अत्यंत दुःखी मनाने त्याच्या झोपडीकडे गेला. तो त्याची पत्नी नागकन्या मेनकाकडे आला आणि निराश स्वरात म्हणाला, हे प्रिये, आपला कोंबडा लढाई तर जिंकला. हे सर्व फक्त तुझ्या कृपेने शक्य झाले. पण त्या दुष्ट राजाने आणखी एक नवीन अशक्य समस्या निर्माण केली आहे. मग नागकन्या मेनकाने विचारले, स्वामी, अशी ही नवीन समस्या काय आहे? मला सविस्तर सांगा. यावेळी राजाने असे काय म्हटले आहे ज्यामुळे तुम्हाला इतकी काळजी वाटत आहे? मग मच्छीमार दिनू त्याच्या पत्नीला नागकन्येला सांगतो की यावेळी राजाने त्याला अशी जादुई टोपली आणण्यास सांगितली आहे की जी नदीच्या बलाढ्य प्रवासातही पलटू शकेल. तू तुझ्या शक्तीने कुठून तरी कोंबडा आणला होतास आणि आपण जिंकलो. पण अशी चमत्कारिक टोपली आपल्याला कुठून मिळणार? आपल्याकडे अशी कोणतीही दैवी टोपली नाही. असे दिसते की यावेळी आपण राजाची इच्छा कधीच पूर्ण करू शकणार नाही. आता तुला माझ्याकडून राजाच्या त्या नरकासारख्या महालात जावेच लागेल. हे माझे दुर्दैव आहे की मी तुला वाचवू शकत नाही. जेव्हा नागकन्या मेनकाने हे ऐकले तेव्हा तिने तिच्या पतीचा हात धरला आणि म्हणाली, हे पतिदेव, तुम्ही इतक्या लवकर निराश का होता? तुम्ही जराही घाबरू नका. मी यावरही उपाय नक्कीच करेन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि काळजी करणं थांबवा. असे म्हणत नागकन्या मेनका लगेच सर्पाच्या सूक्ष्म रूपात बदलते आणि पुन्हा तिच्या शक्तींचा वापर करून तिच्या वडिलांकडे पाताळात पोहोचते. आपली मुलगी पुन्हा इतक्या लवकर येताना पाहून नागराजने विचारले, हे प्रिय मुली, आता कोणती नवीन समस्या उद्भवली आहे? तू इतक्या काळजीत का दिसतेस? मग नागकन्या मेनका अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाबा, तुम्हाला सर्व माहितीच आहे की तो दृष्ट राजा भीष्मविजय आमच्यावर कसा रागवला आहे आणि बदला घेऊ इच्छित आहे. त्याची वाईट दृष्टी माझ्यावर टिकून आहे. कोणत्याही मार्गाने मला मिळवण्याच्या प्रयत्नात तो माझ्या पतीसमोर दररोज नवीन आणि अशक्य अटी ठेवत आहे. जर अट पूर्ण झाली नाही तर तो राजा भीष्मविजय मला जबरदस्तीने त्याची राणी बनवेल आणि मला त्याच्या हरममध्ये घेऊन जाईल आणि माझ्या पतीला मारून टाकेल. नागराजने गंभीरपणे विचारले, मुली, यावेळी त्या राजाने कोणती अट घातली आहे? तुझी इच्छा काय आहे? मग राजकन्या म्हणाली,
बाबा, तुम्हाला हे चांगलेच माहीत आहे की तुम्ही स्वतःच त्या गरीब मच्छीमार दिनूशी माझे लग्न लावून दिले आहे आणि आता तो माझे सर्वस्व आहे. तोच माझा पती आहे. मी माझा जीव गमावला तरी मी त्या मच्छीमाराला कधीही सोडून जाऊ शकत नाही. यावेळी राजाने आणखी एक अट घातली आहे की आम्हाला अशी चमत्कारिक टोपली द्यावी ज्यामुळे नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागेल. मग नागराज काही वेळ शांत राहून म्हणाला, हे कन्ये, तू अनावश्यक काळजी करू नकोस. माझ्याकडे त्रिकालदर्शी भगवान शिव यांनी दिलेली एक अतिशय दिव्य आणि चमत्कारिक टोपली माझ्याजवळ वर्षानुवर्ष ठेवली आहे. या टोपलीमध्ये अनंत शक्ती आहेत. ती टोपली तू सोबत घेऊन जा. तू किंवा तुझ्या पतीने ती टोपली नदीच्या प्रवाहात टाकताच नदीचा प्रवाह लगेच चमत्कारिकरित्या उलटेल आणि विरुद्ध दिशेने वाहू लागेल. भक्तांनो, मग नागकन्या मेनका तिच्या वडिलांकडून ती दिव्य टोपली घेते, त्यांचे आभार मानते आणि तिच्या झोपडीत परतते आणि तिच्या पतीला दिनूला म्हणते, हे पतिदेव, ही दिव्य टोपली घ्या. तुम्ही ही टोपली नदीच्या प्रवाहात टाकताच नदीचा प्रवाह चमत्कारिकरित्या विरुद्ध दिशेने वाहू लागेल आणि तुम्ही निश्चितच ही अट पूर्ण कराल. आत्मविश्वास ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या काठावर एक प्रचंड गर्दी जमली. राजा भीष्मविजय त्याच्या मंत्र्यांसह आणि सैनिकांसह तिथे उपस्थित होता. लोक हे आश्चर्यकारक पराक्रम पाहण्यासाठी उत्सुक होते. दुसरीकडे दिनू देखील त्याच्या मनात त्याच्या पत्नी आणि त्याच्या देवाची आठवण करत तो दिव्य टोपली घेऊन त्या विशाल नदीच्या काठावर पोहोचतो. मग राजा उपहासाने म्हणाला, काय रे मच्छीमारा, तू टोपली आणलीस की रिकाम्या हाताने पराभव स्वीकारायला आला आहेस? आता ही तुझी सामान्य दिसणारी टोपली नदीत टाक आणि नदीचा प्रवाह उलटा करून दाखव. जर तुझी ही टोपली असा चमत्कार करू शकली नाही तर तुझी ती सुंदर पत्नी पुन्हा आमची होईल आणि तू थेट यमलोकात जाशील. भक्तांनो, मग त्या दिनूने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्याच्या पत्नीने दिलेली ती दिव्य टोपली नदीच्या वेगवान प्रवाहात तरंगवली आणि आश्चर्य म्हणजे टोपली पाण्याला स्पर्श करताच नदीचा जोरदार प्रवाह क्षणभर थांबला आणि नंतर हळूहळू त्याच्या विरुद्ध दिशेने वाहू लागला. नदीचा प्रवाह पूर्णपणे उलटा झाला होता. हे अविश्वसनीय दृश्य पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. कुणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सर्व लोक एका सुरात म्हणू लागले, महाराज, मच्छीमार दिनू जिंकला आहे. त्याच्या टोपलीने चमत्कार केला आहे आणि तुम्ही ही अटही हरली आहे. राजा भीष्मविजयलाही त्याच्या मनात माहीत होते की तो दुसऱ्यांदाही वाईटरित्या हरला आहे, पण तो एक गर्विष्ठ आणि दृष्ट राजा होता. तो इतक्या सहजपणे आपला पराभव स्वीकारणारा नव्हता. राजा आपला राग दाबून म्हणाला, ठीक आहे मच्छीमारा, मी मान्य करतो की तू ही अटही काही कपटाने जिंकलास, पण माझ्याकडे शेवटची आणि सर्वात कठीण अट अजून शिल्लक आहे. जर तू ही शेवटची अटही जिंकलास तर तू या देशाचा पुढचा राजा होशील आणि मी हे राज्य सोडून जाईन. आणि जर मी जिंकलो तर मी तुला देशातून नाही तर या जगातून हकलून लावणार आहे आणि मी तेही स्वीकारण्यास तयार आहे आणि तुझी पत्नी माझी राणी बनून राजवाड्याची शोभा वाढवेल. राजाची ही धमकी ऐकून मच्छीमार म्हणाला, महाराज, तुम्ही तिसरी आणि शेवटची अटही सांगा, मी तिलाही स्वीकारण्यास तयार आहे. नंतर राजा भीष्मविजय याने आपल्या तलवारीवर हात ठेवून क्रूरपणे म्हटले, हे मच्छीमारा, आमची तिसरी आणि शेवटची अट अशी आहे की तुला आमच्यासोबत आमच्या प्रशिक्षित आणि प्रचंड सैन्यासह युद्ध लढावे लागेल. या निर्णायक युद्धात जो कोणी विजयी होईल तो या ठिकाणाचा निर्विवाद राजा होईल आणि जो हरेल तो या देशाला कायमचा सोडून जाईल किंवा युद्धभूमीवर आपले प्राण त्यागेल. भक्तांनो, युद्धाची गोष्ट ऐकून जणू काही मच्छीमार दिनूचे रक्तच सुकले. तो खूप घाबरला. तो मनात विचार करू लागला की मी माझ्या पत्नी मेनकाच्या दैवी शक्तीने आणि तिचे वडील नागराज यांच्या कृपेने पहिल्या 2 अशक्य अटी जिंकल्या आहेत, पण राजाची ही तिसरी आणि सर्वात धोकादायक अट मी कशी जिंकू शकेन? तो एक पराक्रमी राजा आहे.
त्याला वर्षानुवर्षांचा अनुभव आहे आणि युद्धकलेचे आणि शस्त्रे हाताळण्याचे सखोल ज्ञान आहे. त्याच्याकडे एक प्रचंड आणि सुसज्ज सैन्य आहे आणि मी फक्त एक निष्पाप गरीब मासे पकडणारा आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जाळे टाकणे आणि होड्या चालवणे याशिवाय काहीच केले नाही. मी त्यांच्याशी कसा लढू शकेन? आता मच्छीमार दिनू त्याची पत्नी मेनकाकडे खूप दुःखी आणि निराश मनाने थरथरत्या पायांनी परत येतो. नागकन्या मेनकाने तिच्या पतीचा चेहरा फिकट आणि भीतीने कोरडा पडल्याचे पाहिले तेव्हा तिने लगेच ओळखले की तिच्या पतीवर पुन्हा काहीतरी आपत्ती आली आहे. राजाने अशी कोणती नवीन प्राणघातक परिस्थिती आणली आहे ज्यामुळे त्याचे मन इतके दुःखी आणि भयभीत झाले आहे? हा प्रश्न तिच्या मनात पडला. नागकन्या मेनकाने प्रेमाने विचारले, हे स्वामी, आता काय झालं आहे? तुम्ही इतके चिंताग्रस्त आणि घाबरलेले का दिसता? कृपया मला सर्व काही स्पष्टपणे सांगा. मग दिनू गुदमरलेल्या आवाजात म्हणाला, हे प्रिये, हा दुष्ट राजा माझ्या जीवाच्या मागेच लागला आहे. तो मला जिवंत सोडू इच्छित नाही. मी तुला काय सांगू? त्या दुष्ट राजाने 2 दिवसांचा वेळ दिला आहे आणि म्हटलं आहे की 3ऱ्या दिवशी तुला आमच्या प्रचंड सैन्यासह युद्धभूमीवर लढावे लागेल. तू तुझ्याकडे जितके सैन्य आहे तितके सैन्य आणू शकतोस. जो कोणी हे युद्ध जिंकेल तो इथे पुढचा राजा होईल आणि जो कोणी पराभूत होईल तो हा देश कायमचा सोडून जाईल किंवा युद्धभूमीवर मरून जाईल. मग नागकन्या मेनकाने तिच्या पतीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांत्वन दिले आणि गंभीरपणे म्हणाली, स्वामी, इतकी व्यर्थ काळजी करू नका. जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, तुमची ढाल म्हणून उभी आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही शत्रूची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त धीर धरा. मी यावरही नक्कीच उपाय शोधून काढेन. भक्तांनो, हे बोलल्यानंतर नागकन्या मेनका तिच्या पतीला आश्वासन देते आणि ताबडतोब तिच्या वडिलांकडे पाताळात जाते आणि आपले वडील नागराजांना राजा भीष्माने ठेवलेल्या 3ऱ्या आणि शेवटच्या अटीबद्दल सविस्तरपणे बोलते की माझ्या पतीला त्या राजाशी आणि त्याच्या विशाल सैन्यासोबत युद्ध लढावे लागेल. जर तो युद्ध हरला तर त्याला देशातून हाकलवले जाईल आणि तो दुष्ट राजा मला त्याची पत्नी बनवेल. मी खूप काळजीत आहे कारण माझ्या पतीला युद्ध लढण्याचा अनुभव नाही. त्याने कधीही तलवार उचललेली नाही. मग नागराजाने काही वेळ गंभीरपणे विचार करून म्हटले, मुली, अजिबात काळजी करू नकोस. नियतीचा नियम कोणीही टाळू शकत नाही. माझ्याकडे देवांचे देवता भगवान शिव यांनी स्वतः दिलेली एक दिव्य दोरी आणि एक चमत्कारिक काठी आहे. ही सामान्य दोरी आणि काठी नाही. या दोरीच्या आणि काठीच्या चमत्कारिक मदतीने तुझा पती त्या अहंकारी राजाला आणि त्याच्या संपूर्ण विशाल सैन्याला क्षणार्धात पराभूत करू शकतो. त्यांच्यात प्रचंड दैवी शक्ती आहे. भक्तांनो, अशा प्रकारे नागराजने ती दिव्य भ्रामक दोरी आणि चमत्कारिक काठी त्याची मुलगी मेनकाला दिली आणि त्यांना वापरण्याची पद्धत देखील समजावून सांगितली. नागकन्या मेनकाने ती घेतली आणि तिच्या पती दिनूकडे परत आली आणि त्याला ती दोरी आणि काठी देताना ती वापरण्याची पद्धत समजावून सांगितली आणि म्हणाली, हे बघा स्वामी, तुमच्यासमोर कितीही मोठी आणि अज्ञात सेना आली तरी तुम्ही या दिव्य दोरी आणि या चमत्कारिक काठीच्या मदतीने त्या सर्वांना अगदी सहजपणे पराभूत करू शकता. तुम्हाला युद्धभूमीत जाऊन फक्त एवढेच म्हणायचे आहे, बांधून टाक दोरी, सगळ्यांना बांधून टाक आणि जा काठी मारून मारून सर्वांचे बेहाल कर. तुम्ही हे म्हणताच ही दोरी सर्व सैनिकांना अदृश्य बंधनात घट्ट बांधून टाकेल आणि ही काठी त्यांच्यावर अशा प्रकारे तुटेल जसे की यमराजांचा स्वतःचा प्रहार आणि त्यांना मारून मारून त्यांना बेहाल करेल. त्यांना युद्धभूमी सोडून जाण्यास भाग पाडेल. मग 2ऱ्या दिवशी राजा भीष्माची सेना युद्धभूमीत सर्वात आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेले पायदळ घेऊन उपस्थित होती. तेथून 2ऱ्या बाजूने तो गरीब मच्छीमार दिनू हातात एक साधी दोरी आणि पातळ काठी घेऊन शांतपणे येताना दिसतो. राजा भीष्मविजय मच्छीमार दिनूला असे एकटे येताना पाहून तो आणि त्याचे सैनिक आणि तिथे उपस्थित असलेली लोक त्याची थट्टा करू लागले आणि म्हणाले, अरे मूर्ख मच्छीमारा, तू आमच्या प्रचंड सैन्याशी लढण्यासाठी
एकटा आला आहेस का? तुला जाणून बुजून मरायचे आहे का? यापेक्षा शांतपणे तुझा पराभव स्वीकार कर आणि तुझ्या सुंदर पत्नीला राजाकडे सोपव. मरण्यापेक्षा पत्नीशिवाय आयुष्य जगणे चांगले. मच्छीमार दिनू शांत पण ठाम आवाजात म्हणाला, राजा, इतक्या मोठ्या गोष्टी बोलू नका. आधी तुम्ही लढा. जेव्हा तुम्ही मला या युद्धात पराभूत कराल तेव्हाच तुम्हाला माझी पत्नी मिळेल. आधीपासूनच तुम्ही इतकी मोठी स्वप्न का पाहता? आणि जर तुम्ही या युद्धात माझ्याकडून हारलात तर विचार करा, तुम्हालाही तुमच्या वचनाप्रमाणे तेच करावे लागेल. मग राजा भीष्मविजय दिनूचे बोलणे ऐकून रागावतो आणि ताबडतोब युद्धाची घोषणा सुरू करतो. युद्धाचा बिगुल वाजताच मच्छीमार दिनूने त्याच्या पत्नीने दिलेली दिव्य दोरी हातात घेतली. ती हवेत हलवली आणि शत्रू सैन्यावर फेकली आणि ओरडला, बांधून टाक दोरी, सर्वांना बांधून टाक. भक्तांनो, दिनूने दोरी फेकताच, आदेश देताच त्या सामान्य दिसणाऱ्या दोरीचे चमत्कारिकरित्या असंख्य सापांमध्ये रूपांतर झाले आणि क्षणार्धात तिने राजाच्या विशाल सैन्याला हत्ती घोड्यांसोबत अदृश्य बंधनात घट्ट बांधून टाकले. सर्व सैन्य जिथल्या तिथे जखडले गेले आणि हलूही शकले नाहीत. नंतर त्याने ती चमत्कारिक काठी काढली आणि हवेत फिरवताच आज्ञा दिली, जा काठी, मारून त्यांचे बेहाल कर. एवढे बोलताच काठीने साक्षात प्रलय बनवून राजा भीष्मविजयच्या बंदी असलेल्या संपूर्ण विशाल सैन्यावर प्रहार केला. काठी हवेत फिरत राहिली आणि सैनिकांना आणि स्वतः राजाला इतकी मारहाण करू लागली की संपूर्ण सैन्य अर्धमेले आणि जखमी झाले. मारहाणीमुळे राजा भीष्मविजयची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्याच्या शरीराचे सर्व अवयव तुटले गेले होते आणि तो वेदनेने कणत होता. त्या चमत्कारिक काठीचा असह्य मार खाऊन राजा भीष्मविजय खूप घाबरला आणि मृत्यूच्या भीतीने थरथर कापू लागला. मग राजा भीष्मविजय दिनूसमोर हात जोडून जमिनीवर पडला. तो विनवणी करू लागला आणि दयनीय स्वरात म्हणू लागला, अरे मच्छीमारा, अरे शूर पुरुषा, मला माझे प्राण दान कर. मी माझा पराभव पूर्णपणे स्वीकारतो. आजपासून मी तुझा गुलाम आहे. कृपया ही काठी थांबव, नाहीतर मी माझा जीव गमावून बसेन. अशा प्रकारे त्या दृष्ट, गर्विष्ठ आणि कामुक राजा भीष्मविजयला त्याच्या लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आणि तो गरीब पण धार्मिक मच्छीमार दिनू युद्ध जिंकतो. दिनू राजा भीष्मविजयला म्हणतो, हे महाराज, आता अटीनुसार तुम्ही इथे राजा राहणार नाहीत. तुम्हाला हा देश आणि राज्य सोडून ताबडतोब इथून दूर जावे लागेल आणि यापुढे कधीही या राज्याकडे तुम्ही फिरकूनही पाहू शकणार नाही. भक्तांनो, मग गाय माता कथा संपन्न करत व्यापाऱ्याला सांगते, हे दात्या, मग तो अपमानित आणि पराभूत राजा भीष्मविजय आपल्या उरल्या सुरल्या सैनिकांसोबत आणि मंत्र्यांसोबत त्याच क्षणी त्या राज्याला सोडून कायमचा निघून जातो. आणि नंतर प्रजेच्या सहमतीने तो मच्छीमार दिनू आणि त्याची पतिव्रता बुद्धिमान पत्नी नागकन्या मेनका तिथले नवीन राजा आणि राणी बनतात. त्यांनी धर्म आणि न्यायासोबत खूप वर्षे सफलतेने राज्य केले आणि प्रजेला सुखी ठेवले. भक्तांनो, मग पुढे ती दिव्य गाय माता त्या व्यापाऱ्याला शिकवण देत म्हणते, हे दात्या, या कथेतून ही शिकवण मिळते, जर पत्नीची खरी साथ असेल, जर पत्नी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात त्याच्यासोबत उभी राहिली तर जीवनात येणारी मोठी समस्या देखील त्यांच्यासमोर गुडघे टेकवते. पत्नी केवळ नावापुरतीच नसते, पत्नी अर्धांगिनी असते. पत्नीचे प्रेम, पत्नीचा आत्मा, पत्नीची निस्वार्थ साथ जर पतीशी खऱ्या मनाने जोडलेली असेल तर कोणतीही वाईट शक्ती, कोणताही शत्रू त्यांना हानी पोहोचवू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे असे गुण आणि शुभ लक्षणांची एक समर्पित पत्नी असेल तर ती तुम्हाला आयुष्यात कधीही कोणत्याही परिस्थितीत फसवू शकत नाही. बऱ्याचदा काही चंचल आणि लोभी स्वभावाच्या स्त्रियांचा असा स्वभाव असतो की जर त्यांना त्यांच्या पतीपेक्षा इतरत्र जास्त आराम, सुविधा, संपत्ती किंवा आकर्षण मिळाले तर ते कोणताही संकोच न करता त्यांच्या पतीला फसवतात आणि त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जातात. परंतु जी स्त्री कोणत्याही प्रकारच्या लोभाला बळी पडत नाही, ना धनाच्या, ना सत्तेच्या, ना सौंदर्याच्या, आणि तिच्या पतीकडे जे काही आहे
मग ते कोरडे अन्न असो किंवा सामान्य कपडे असो, ती त्यात समाधानी राहते आणि तिच्या पतिव्रत धर्माचे निष्ठेने पालन करते. अशा समर्पित महिला मृत्यूनंतर नेहमीच दिव्य लोकाला प्राप्त करतात आणि त्यांना मोक्ष मिळतो. अशी पत्नीच तिच्या पतीवर मनापासून आणि निस्वार्थपणे प्रेम करते. ती कधीही तिच्या पतीला फसवत नाही, त्याला कधीही इजा करण्याचा विचार करत नाही. समाधानाची ही अमूल्य भावना सहसा पालकांच्या घरातून संस्कारांच्या स्वरूपात शिकवली जाते. पालक लहानपणापासूनच त्यांच्या मुलांमध्ये ज्या सवयी आणि संस्कार घालतात, त्यांचा स्वभाव आणि चारित्र्य नंतर त्यांच्यासारखेच होते. भक्तांनो, मग दिव्य गाय माता त्या व्यापाऱ्याला शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते आणि म्हणते, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे दाता, मैत्री कितीही जुनी, कितीही खोल असली तरीही कधीही मद्यपी आणि जुगारी मित्रांना आणि विशेषतः धूर्त, अप्रामाणिक आणि कुटील स्वभावाच्या लोकांना तुमच्या घरी बोलावू नये. विशेषतः जेव्हा जेव्हा तुमची पत्नी घरी एकटी असेल. ज्ञानी लोक म्हणतात, काम, क्रोध आणि लोभ असलेला मनुष्य कोणत्याही नात्याला, मान मर्यादेला विसरून जातो. त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि आपल्या स्त्रीला कधीही अशा चरित्रहीन लोकांसोबत बाहेर फिरण्यास किंवा कोणते काम करण्यास नाही पाठवले पाहिजे. जे अपरिचित असतील, जे घाणेरडे, निम्न चरित्राचे असतील, जे एका विशिष्ट वयाचे आणि एका विशिष्ट अवस्थेचे असतील, तसेच ते मद्यपानी, जुगारी किंवा अविचारी असतील, त्यांचे हेतू कधीही कोणत्याही क्षणी बदलू शकतात आणि ते कोणतेही दुष्कर्म करू शकतात. तर भक्तांनो, अशा प्रकारे त्या दिव्य गाय मातेने त्या भटक्या व्यापाऱ्याला हा अमूल्य सल्ला दिला की मैत्री कितीही खोल असली तरी या 3 प्रकारच्या लोकांना कधीही तुमच्या घरी चुकूनही बोलावू नये. पहिले, मद्यपी आणि जुगारी. दुसरे, धूर्त, कपटी आणि दृष्ट हेतू असलेली लोक. आणि तिसरे, कामुक, व्यभिचारी स्वभावाची लोक. भक्तांनो, या दिव्य कथेतून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे मिळतात, जे आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात आणि आपल्या आनंदी, समृद्ध आणि शांत जीवन जगण्यास मदत करू शकतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे जीवनात एक समर्पित, सद्गुणी आणि आधार देणारी पत्नी असणे किती मौल्यवान आहे. नागकन्या मेनकाने तिच्या पती दिनूला प्रत्येक कठीण परिस्थितीत साथ दिली. तिने तिच्या पतीला केवळ प्रोत्साहन दिले नाही, तर तिच्या बुद्धिमत्तेने आणि तिच्या वडिलांच्या मदतीने प्रत्येक संकटावर मात करण्यास मदत केली. यावरून हे स्पष्ट होते की जर पती पत्नीमध्ये खरे प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेल तर ते एकत्रितपणे कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतात आणि अशक्य ते शक्य करू शकतात. पत्नी ही केवळ उपभोगाची वस्तू नाही, तर ती खरी साथीदार आणि जीवनाची ताकद आहे. तिचे समाधान, तिची निष्ठा आणि तिचे धैर्य कुटुंबाला कोणत्याही आपत्तीपासून वाचवू शकते. दुसरा धडा म्हणजे आपण आपल्या संगतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या व्यापाराच्या वाईट संगतीने त्याला दारू आणि निरुपयोगी सुखांमध्ये बुडवले, ज्यामुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला आणि त्याच्या घरात अशांतता पसरली. गायीने स्पष्टपणे सांगितले, मद्यपी, जुगारी आणि धूर्त मित्रांना कधीही घरी बोलावू नये, कारण असे लोक त्यांच्या वाईट भावना आणि वाईट सवयींनी घराचे पावित्र्य, वातावरण दूषित करतात आणि आपत्ती आणू शकतात. घरातील महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेसाठी अशा लोकांपासून अंतर ठेवणे विशेषतः आवश्यक आहे. तिसरा धडा आपल्याला समाधान आणि धार्मिकतेचे महत्त्व शिकवतो. नागकन्या मेनका सर्पाच्या राजाची मुलगी असूनही एका गरीब माणसाची पत्नी बनून त्याच्या झोपडीत समाधानाने राहत होती. तिला संपत्ती किंवा विलासाची इच्छा नव्हती, परंतु तिने तिच्या पतीप्रती असलेल्या कर्तव्याचे पालन केले. उलटपक्षी राजा भीष्मविजय प्रचंड शक्ती आणि संपत्ती असूनही त्याच्या वासना आणि अन्यायामुळे शेवटी पराभूत आणि अपमानित झाला. यावरून हे सिद्ध होते की खरे सुख आणि आदर संपत्ती किंवा सत्तेत नाही, तर धर्म, समाधान आणि सद्गुणांमध्ये आहे. चौथा धडा असा आहे की आपण कधीही अन्याय आणि अनितीसमोर झुकू नये. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती गुडघे टेकू नये.
मच्छीमार दिनू गरीब आणि दुर्बल असूनही त्याच्या पत्नीच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने राजाच्या अन्यायाला तोंड देण्याचे धाडस करू शकला आणि शेवटी तो विजयी झाला. हे आपल्याला शिकवते की जे सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालतात त्यांचाच शेवटी विजय होतो. 5व्या धड्यात आपल्याला वचने पाळण्याचे महत्त्व सांगितले आहे. नागराजाने मच्छीमाराला दिलेले वचन पूर्ण केले आणि त्याच्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. मच्छीमाराने राजाच्या अटी मान्य करण्याचे वचन दिले आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने त्या पूर्ण केल्या. यावरून असे दिसून येते की शब्द पाळणे हा एक महान मानवी गुण आहे आणि त्यामुळे समाजात विश्वास आणि आदर वाढतो. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे महत्त्व समजावून सांगतात. ते एक श्लोक सांगतात आणि म्हणतात, म्हणजेच हे अर्जुना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळांवर कधीही नाही. म्हणून तू तुझ्या कर्माच्या फळांचे कारण बनू नकोस आणि कर्म न करण्यातही आसक्ती बाळगू नकोस. या कथेत मच्छीमार दिनू कर्म करत राहिला. त्याने मासे पकडण्याचे कर्म सोडले नाही आणि जेव्हा राजाने अटी घातल्या तेव्हा त्याने त्यांना तोंड देण्यासाठी कर्म केले. परिणामांची चिंता न करता त्याने आपल्या पत्नीच्या सूचनांचे पालन केले. व्यापाऱ्याला गायीने समजावले की जर तो योग्य कर्म करेल, वाईट सवयी सोडून देईल तरच त्याचे जीवन सुधारेल. भक्तांनो, जो माणूस ज्या गोष्टींबद्दल विचार करतो तो त्या गोष्टींशी जोडला जातो. आसक्तीमुळे इच्छा निर्माण होते. इच्छा क्रोधाला जन्म देते. राजा भीष्मविजय हे याचे थेट उदाहरण आहे. त्याचे मन सुंदर स्त्रियांच्या विषयांमध्ये मग्न होते, ज्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याने अन्यायपूर्ण कृत्ये केली, ज्यामुळे त्याचा नाश झाला. व्यापाऱ्यानेही दारूचे व्यसन लावून आपली बुद्धी गमावली. गायीने त्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि वाईट संगत टाळण्याचा सल्ला दिला. देव म्हणतो की माणूस ज्या संगतीत राहतो तसाच बनतो. जे देवांची पूजा करतात देवही त्याचप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे आपण ज्या संगतीत राहतो त्यानुसार आपल्याला फळ मिळते. चांगली संगत आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते, तर वाईट संगत अधोगती आणते. व्यापारी त्याच्या मित्रांच्या वाईट संगतीत पडून विनाशाकडे जात होता, तर मच्छीमाराला त्याची पत्नी मेनकासारखी दिव्य संगत मिळाली, त्यामुळे त्याचे तारण झाले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे भरत अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्मात अधोगती येते आणि अधर्मात वाढ होते तेव्हाच मी माझे रूप निर्माण करतो, म्हणजेच मी भौतिक स्वरूपात लोकांसमोर प्रकट होतो. मी प्रत्येक युगात सद्गुणींना वाचवण्यासाठी, पापींना नष्ट करण्यासाठी आणि धर्माची योग्यरित्या स्थापना करण्यासाठी प्रकट होतो. या कथेत राजा भीष्मविजय हे अधर्माचे प्रतीक होते आणि मच्छीमार आपल्या पत्नीसह धर्ममार्गावर चालण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी अधर्माचा नाश झाला आणि धर्माची स्थापना झाली. नाग राजकुमारी मेनकाचे पात्र धर्मभक्तीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. शेवटी ही कथा आणि गीतेचे ज्ञान आपल्याला शिकवते की जीवनात शांती आणि यश मिळवण्यासाठी, धर्माचे पालन करण्यासाठी आत्मसंयम, चांगली संगत, समाधान आणि निस्वार्थ काम करणे खूप महत्त्वाचे आहे. सद्गुणी जीवनसाथीची संगत ही सोन्यासारखी आहे, जी आपल्याला प्रत्येक अडचणीवर मात करायची शक्ती देते. आपले खरे हितचिंतक कोण आहेत आणि आपण कोणापासून अंतर ठेवले पाहिजे हे ओळखण्यासाठी आपण आपल्या विवेकाचा वापर केला पाहिजे. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या आणि निष्ठेने कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व मनुष्यांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो. तर भक्तांनो, आजची ही पवित्र कथा इथेच संपत आहे. जर तुम्हाला ही प्राचीन आणि जीवनवर्धक कथा आवडली असेल आणि तुम्ही त्यातून काही शिकला असाल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने, श्रद्धेने, मनापासून लिहा. हर हर महादेव, जय माता पार्वती, ओम गो माते नमः. आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्ती वाटल्याने भगवंत प्रसन्न होतात आणि मरेपर्यंत संकट येऊ देत नाहीत. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्वांना अशा पवित्र कथा, प्रेरणादायी कथा, माहितीपूर्ण कथा सर्वप्रथम ऐकायला मिळतील. मी तुम्हा सर्वांसाठी भगवंताजवळ प्रार्थना करते. हे भगवंता, ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्या व्यक्तीच्या भाग्यात तुम्ही चमत्कार करा, तसेच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मरेपर्यंत त्यांच्यावर संकट येऊ देऊ नका,
हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री गुरुदेव दत्त. हरे कृष्ण. श्री गुरुदेव दत्त.